नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी रक्ताचे पाणी करून एक एक माणूस जोडण्याचे काम केले। त्यांच्या आशीर्वादाने आज एवढी माणसे माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळेच मला भाजपाकडून उमेदवारी मिळाली, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे। निवडणूक तोंडावर येऊन ठेपली होती, तरी भाजपाकडून उमेदवार घोषित झाला नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। सदर निवडणुकीसाठी भाजपाकडून आज युवा नेते यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। या निमित्त दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला। प्रसंगी अमोल भनगडे म्हणाले की तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आज भाजपाकडून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांचे नाव अधिकृत घोषित करण्यात आले। येणाऱ्या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय आजच निश्चित झाला, असे मत भनगडे यांनी व्यक्त केले। या निवडणुकीत युवा नेते अक्षय कर्डिले हे भरघोस मतांनी विजय होणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी प्रकाश पारख, रवींद्र म्हसे, राजेंद्र दरक, गणेश खैरे, सतीश फुलसौंदर, सचिन मेहत्रे, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे, किशोर येवले, उमेश सेळके, कुलदीप पवार, दीपक वाबळे, सुभाष गायकवाड, सुनील पवार, शिवाजी डवले, अण्णासाहेब बास्कर, प्रतीक बोबडे, नयन शिंगी, कांतीलाल जगधने, अक्षय भुजाडी यादींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला सकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि मी ते पत्र पाहिलं। ते पत्र पाहिल्यावर मला आपल्या सर्वांचे नेते, माझे वडील आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आठवण झाली। त्या नावामध्ये मला त्यांचं रूप दिसलं। आज ते आपल्या सर्वांसोबत नाहीयेत। माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात करतोय। आज मी ज्या फोनची, ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय, तो फोन मला कधी येऊ शकत नाही, पण आज जे काही घडतंय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय। आज खरं म्हणजे मला जबाबदारी फार मोठी भेटली, पण फार दुःख आहे की या प्रसंगामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये। उद्या अनेक गोष्टी मिळतील, पण मात्र प्रत्येक गोष्टीत मला माझं मन दुःखीच राहील, कारण की माझे वडील माझ्या सोबत या प्रवासामध्ये नाहीत। आज ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला वेगळा अभिमान वाटला असता, पण त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून खरं म्हणजे मला ही संधी मिळालेली आहे। त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून रात्रंदिवस एक केला, स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली, रक्ताचं पाणी करून एक एक माणूस जोडून हा मोठा परिवार तयार झालाय। आणि हाच परिवार माझ्यासोबत गेल्या 5 महिन्यापासून साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने हा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे, म्हणून हे प्रत्येक पाऊल मी उचलू शकतो। भारतीय जनता पार्टीने मोठी संधी मला दिलेली आहे। मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय यांचं माझ्यावर प्रेम आहे बावनकुळे साहेब, आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच मोनिकाताई राजाळे, विक्रमजी पाचपुते व जिल्हा अध्यक्ष दिलीपराव बालसिंग व सर्वच भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तो वरपर्यंत सर्वांनीच मला मोठा आशीर्वाद रूपी संधी दिलेली आहे। मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो।